नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत, जी रोजच्या रोज अगदी गुपचूप आपल्या खिशावर डल्ला मारत असते. बघा, आपल्या सर्वांच्या मनात सध्या आर्थिक भविष्याबद्दल थोडीफार धाकधूक नक्कीच आहे आणि ती अगदी साहजिकच आहे. चला तर मग या समस्येत थेट लक्ष घालूया आणि यातून बाहेर पडायचा मार्ग शोधूया. आता एक अगदी साधा विचार करून बघा. काही वर्षांपूर्वी जेव्हा आपण बाजारात 500 रुपयांची नोट घेऊन जायचो, तेव्हा पिशवी अगदी गच्च भरून किराणा सामान यायचं, हो ना? पण आता आता त्याच 500 रुपयांत पिशवी अर्धी सुद्धा भरत नाही. आपली खरेदी क्षमता कशी वेगाने कमी झाली आहे याचं हे अगदी जिवंत उदाहरण आहे. आपल्या डोळ्यादेखत आपल्याच पैशाची ताकद कमी होत चालली आहे. तर आजच्या या विश्लेषणाची दिशा नेमकी काय असेल? आपण महागाई म्हणजे नेमकं काय, तिचा आपल्यासारख्या सामान्य माणसावर होणारा थेट परिणाम, याची मुख्य कारणे आणि उत्पन्न आणि खर्चातली दरी समजून घेणार आहोत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर मात करण्याचे काही खात्रीशीर उपायही आपण पाहणार आहोत. कारण नुसतं समस्येचं रडगाणं गाण्यात अर्थ नाही, आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे. सुरुवातीला पाहूया, महागाई म्हणजे नेमकं काय. अर्थशास्त्राच्या त्या जड आणि गुंतागुंतीच्या व्याख्या आपण जरा बाजूलाच ठेवूया. सामान्य कुटुंबालाही ही महागाई नेमकी कशी डसते ते आपण समजून घेऊ. बघा, महागाई म्हणजे फक्त बाजारातल्या वस्तूंच्या किमती वाढणं असं नाहीये बरं का. ती एक छुपी प्रक्रिया आहे. साधं दुकानातल्या बिस्किटाच्या पुड्याचं उदाहरण घ्या ना. पुडा तोच असतो, किंमतही तीच असते, पण आतली बिस्किटं मात्र अचानक कमी होतात. हा एक असा अदृश्य कर आहे जो अगदी गुपचूपपणे आपली खरेदी क्षमता कमी करत असतो आणि आपल्या जीवनशैलीवर सतत एक प्रकारचा ताण टाकत असतो. याचा अगदी सरळ अर्थ सांगायचा तर, आज आपण जे 100 रुपये खर्च करतोय ना, तेच काम काही वर्षांपूर्वी फक्त 60 रुपयांमध्ये अगदी आरामात होत होतं. आपली संपत्ती कशी विरघळतीये याचं हे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं उदाहरण आहे. अर्थशास्त्रातला रूल ऑफ 72 जर पाहिला तर हे स्पष्ट दिसतं की जर महागाईचा दर असाच राहिला तर काही वर्षातच आपल्या पैशाची किंमत थेट निम्म्यावर येईल. आता मोठ्या अर्थव्यवस्थेकडून आपण थेट आपल्या घराकडे वळूया. सामान्य माणसावर याचा नेमका काय परिणाम होतोय ते आता पाहूया. आपल्या बजेटवर येणारा हा ताण प्रामुख्याने या 5 गोष्टींमध्ये दिसून येतो. भाज्या, दूध, गॅस आणि पेट्रोलचे वाढलेले दर बघितले की बजेट कसं कोलमडून जातं. परिणामी दर महिन्याची बचत कमी कमी होत चाललीय. मुलांचं चांगलं शिक्षण आणि वैद्यकीय उपचार तर आता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाऊ लागलेत. या सगळ्याचा मेळ बसवण्यासाठी मग आपण क्रेडिट कार्ड किंवा कर्जाचा आधार घेतो आणि पाहता पाहता EMIचा डोंगर उभा राहतो. आणि या सगळ्यात सर्वात भयंकर काय असेल तर पैसे नेमके जातात तरी कुठे, हा प्रश्न सतत भेडसावत राहतो आणि त्याचा भयंकर मानसिक ताण येतो. आणि म्हणूनच महिन्याचा शेवट जवळ आला की एक अतिशय कटू सत्य समोर येतं. आपण पैसे सेव्ह करतच नाही, आपण फक्त परिस्थिती मॅनेज करतो. ही नुसती एक ओळ नाहीये, तर ती आजच्या प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाची रोजची लढाई आहे. बँकेत शिल्लक रक्कम उरतच नाही, आपण फक्त पुढचा पगार कधी येतोय याची वाट बघत कसे बसे दिवस ढकलतोय. समस्येची तीव्रता तर आपण पाहिली, पण आता प्रश्न पडतो, वाढत्या महागाईची मुख्य कारणे कोणती? हे असं का घडतंय? हे बघा, आपण काहीतरी वैयक्तिक चूक करतोय म्हणून हे घडत नाहीये. महागाई वाढण्यामागे कोणतंही एकच कारण नसतं. जेव्हा कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढतो किंवा इंधनाचे दर भडकतात तेव्हा स्वाभाविकच बाजारात वस्तू महागतात. शिवाय जेव्हा बाजारात एखाद्या गोष्टीची मागणी जास्त असते आणि पुरवठा मात्र कमी असतो तेव्हा किमती आपोआप वाढतात. यासोबतच टॅक्स, वाहतूक खर्च आणि जागतिक स्तरावर होणारे मोठे आर्थिक बदल हे सगळे घटक एकत्र येतात आणि मग महागाईचा भडका उडतो. आता आपण येऊया उत्पन्नाची दरी या मुद्द्याकडे. उत्पन्न आणि खर्चातील दरी ही नेमकी काय भानगड आहे? खरी समस्या ह्या एकाच गोष्टीत दडलीय. ती म्हणजे आपला पगार आणि वाढता खर्च यांच्यातली मोठी दरी. आपला पगार किंवा उत्पन्न हे एखाद्या जागी उभ्या असलेल्या गाडीसारखं असतं, किंवा वाढलं तरी अगदी कासवाच्या गतीने वाढत असतो. पण आपला खर्च, तो मात्र एखाद्या सुसाट धावणाऱ्या बुलेट ट्रेनसारखा वेगाने वाढत असतो. या 2 गोष्टींमधली ही जी वाढती दरी आहे ना, तीच खऱ्या अर्थाने आपल्याला आतून गरीब बनवत चाललीय. ठीक आहे, खूप झाली नकारात्मक चर्चा. आत्तापर्यंत आपण समस्येची कारणे आणि गांभीर्य समजून घेतलं. आता वळूया महागाईवर मात करण्याच्या उपायांकडे. स्वतःला असहाय्य समजून हात बांधून बसण्याची अजिबात गरज नाहीये.
आपल्या पैशांवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी हा 50-30-20चा सुवर्ण नियम म्हणजे एक अतिशय महत्त्वाची पहिली पायरी आहे. हे अगदी सोपं आहे. आपल्या एकूण उत्पन्नापैकी 50% रक्कम घर खर्च आणि अत्यंत गरजेच्या गोष्टींसाठी, 30% रक्कम आपल्या जीवनशैलीसाठी आणि उरलेली किमान 20% रक्कम ही बचत आणि गुंतवणुकीसाठी बाजूला काढलीच पाहिजे. हा नियम म्हणजे आजच्या काळातला एक उत्तम सर्व्हायव्हल गाईड आहे. या पुढच्या काही अगदी सोपे आणि व्यावहारिक पायऱ्या म्हणजे सर्वात आधी आपला रोजचा खर्च लिहून ठेवण्याची सवय लावून घ्या. आपले पैसे नेमके कुठे झिरपत आहेत हे या एका सवयीमुळे चटकन लक्षात येईल. दुसरं म्हणजे स्मार्ट खरेदी. ब्रँडच्या मागे न धावता गरजेकडे लक्ष द्या आणि ऑफर्स दिसल्या की अंधपणे खरेदी करणं टाळा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आजच्या या वेगवान अर्थव्यवस्थेत केवळ एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणं खूप धोक्याचं आहे. त्यामुळे फ्रीलान्सिंग किंवा आपल्या आवडीच्या कौशल्याच्या जोरावर एखादा छोटा साईड बिझनेस सुरू करून उत्पन्नाचे नवीन स्रोत नक्की निर्माण करा. आता एक गोष्ट अगदी पक्की लक्षात घ्या. जुन्या पद्धतीची फक्त बँक खात्यात पैसे साठवणारी बचत आजच्या या महागाईवर मात करूच शकत नाही. महागाईला खरोखरच हरवायचा असेल तर म्युच्युअल फंड किंवा SIP सारख्या माध्यमांमधून योग्य आणि स्मार्ट गुंतवणूक करणं काळाची गरज बनलीय. अर्थात हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाहीये बरं का, तर विचार करण्यासाठी दिलेली एक योग्य दिशा आहे. आपली आर्थिक साक्षरता जितकी जास्त असेल तितकं आपलं आर्थिक नुकसान आणि शोषण नक्कीच कमी होईल. आणि या सगळ्यावरून एक अतिशय सशक्त असा विचार पुढे येतो. समस्या फक्त वाढत्या किमतींची नाहीये, तर आपल्या न बदलणाऱ्या सवयींची आहे. देशाची अर्थव्यवस्था किंवा ही वाढती महागाई आपल्या हातात नाहीये हे मान्य आहे, पण आपल्या स्वतःच्या पैशांच्या सवयी, त्या तर पूर्णपणे आपल्याच हातात आहेत ना. जर आपण आपल्या सवयी वेळीच बदलल्या नाहीत तर या वाढत्या किमती आपल्याला आयुष्यभर अशाच अडचणीत आणत राहतील. तर या सगळ्या गोष्टींचा सविस्तर विचार केल्यानंतर शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उरतो. आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात या महागाईचा सर्वात जास्त चटका कोणत्या खर्चावर जाणवतो यावर नक्की विचार करा. आपल्या कुटुंबासोबत यावर आजच चर्चा करा, कारण खरी आर्थिक साक्षरता आणि बदल हा नेहमी स्वतःच्या घरापासूनच सुरू होतो. आजच्या या